तर आज होता 15 ऑगस्ट आणि दिवसाची सुरुवात अशी छान इथून झाली होती. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर घरी आल्याच्यानंतर हिनं पारचं इथं खेळणं मस्ती चालूच होती. आणि नंतर इव्हिनिंगच्या वेळेला मात्र आम्ही चाललो होतो बाहेर. थोडंसं काम मीही होतं आणि मंदिरातही जायचं होतं. तर पार तर इतकाच एक्सायटेड होता ना बाहेर जाण्यासाठी, तर बासच. मग बाहेर गेलो आणि बाहेर गेल्याच्यानंतर अगोदर मंदिरामध्ये गेलो, छान दर्शन घेतलं. पार तिथं खूप वेळ खेळला. नंतर आम्ही आलो घरी निघायला गेलो, तर इतकं मस्त वातावरण झालेलं होतं बाहेर ना. सो हा असा काहीसा व्ह्यू होता. इतकं प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर आम्ही आलो तिथून घरी आणि घरी आल्याच्यानंतर मात्र अजूनही पारची काय मस्ती संपत नव्हती. तर इथंही त्याचं अजून मस्ती चालूच होती. नंतर मी माझ्या लागले स्वयंपाकाला. तर स्वयंपाकाचा टाईमही झालेला होता आणि इकडं बघा पारचं मस्त असं डान्स करणं चालू होतं आणि माझं इकडं लसूण नीट करायला चालू होतं. त्यानंतर मग मी माझे लागले स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये आज मस्त असे धपाटे बनवायचे होते. तर गावाकडून अशी भरपूर कोथिंबीर आणलेली होती. तर ना त्याचे धपाटे बनवायला घेतलेले होते इथं आणि धपाटे मात्र एक नंबर झालेले होते. इथं बघू शकतात तुम्ही. तर त्यासोबत तर दही पाहिजे खायला, पण माझ्याकडं काही दही नव्हतं. तर त्यासाठी मी इथं ना लोणचं आणि पत्ताकोबीची मोकळी भाजी असं काहीसं बनवलं होतं. जेवण तर झालं, पण इकडं पार्थला काही झोपायचं नव्हतं. सो त्याला कसं तरी झोपी लावलं आणि दिवसाचा शेवट छान असा मेहंदी काढून केला. आणि भेटूया तसेच छानशा व्हिडिओमध्ये. तो बाय बाय.